नमस्कार, मी जयप्रद देसाई, नागरिक या सिनेमाचा दिग्दर्शक आणि आज आम्ही सगळे नागरिक तुमच्या समोर नागरिक हा सिनेमा उलगडून दाखवायला आलोय. माझा जो रोल होता तो या भायखळा त्या चाळीमध्येच जास्त, तिथेच माझं घरही होतं. तिथूनच मला वाटतं जिन्यावरनं खाली तो एक प्रेस कॉन्फरन्सचा सीन होता. तर तेव्हा असं झालं होतं की मला थोडासा गुडघ्याला काटेले स्टेअर झालं होतं माझ्या गुडघ्याचं आणि मला खूप दुखापत झाली होती आणि मी आपलं ते रेटत होते. तिथे गेला तो मला म्हणाला की तुम्ही खाली बसा आणि तुम्हाला या सगळ्यांशी बोलायचंय. आता माझी काही एवढी ओळखही नव्हती बरं, तेव्हा लाजी वाटत की आता आपण खाली बसू शकत नाही असायला सांगायचं आणि कसं काय म्हणजे बरं ती बाई अशी ती खाली बसणारी बाई आहे मला. आणि मी म्हटलं तर काय करा म्हणून मी त्याला म्हटलं एकच आपण करूया का, मी माझं जी प्रक्रिया आहे ती बसणं उठायची ती तू चित्रपटात घेऊ नकोस, आयदर मी बसलेली दाखव किंवा उठलेली दाखव. हो, मला एक असं एक टचिंग हे आठवतंय की आमचं शूटिंग चाललेलं होतं आणि मला वाटतं तो असा एक सीन होता की सचिन त्याला धक्का बसेल अशी एक बातमी श्याम जगदाळे बघतो, सचिन खेडेकरचा सीन होता तो. आणि झालं काय की त्याच दिवशी सकाळी आम्हाला सगळ्यांना शॉकिंग न्यूज कळली की नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला. तर या सगळ्या धक्क्यातून म्हणजे खूप असे आमचे सगळ्यांचीच पण मागे पर्सनल एक हे होतं आणि तो एक आघात वाटला आम्हाला. तर ते सावट मला त्या दिवशी तरी पूर्ण दिवसभर एक होतं मनावर आणि ते बाजूला सारून आपल्या ते बेरिंग पकडणं त्या दिवशी मला खूप कठीण गेलं. आणि मी म्हटलं ते आपण योगायोगाने त्याच अर्थाचा सीन चाललं ऑलमोस्ट अनरिअल होतं. हे आपल्या बरोबर घडतंय आणि हे सिनेमात घडते. म्हणजे रिअल आणि रील हे ह्याचा संबंध असा जोडला जातो. तर तुम्ही ते कधी विसरणार नाही त्याचं. पण जयप्रद मला असं वाटतं आपल्या चित्रपटामध्ये असे अनेक सीन्स आहेत ना की नंतर घडले, ती घटना खरं म्हणजे घडलेली आहे. मला वाटतं मिलिंदचा पण एक तू परवा उल्लेख केला. हो, मी सांगतो की हा टोलचा एक डायलॉग आहे जो आता प्रोमो मध्ये पण तुम्ही कमालच आहे. म्हणजे तो आता 2 वर्षांनी जेव्हा लिहिला गेला तेव्हा हा टोल हा विषय अजिबात नव्हता, पण हा अचानक गेल्या 5-6 महिन्यात हा विषय झालाय. मराठी मिडल क्लासला नुसतं टोल कॅन्सल करणार एवढं आश्वासन दिलं तरी ते माझ्या मागे येतील.